नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही आलो आहे इकडे पाठीमागे दिसते तुम्हाला हाजी मलंगा म्हणजेच मलंगडला आलो आहे. आणि माझ्यासोबत आज आम्ही तीन मयूरसोबत तिघं मयूर चाललेत आज ट्रेकिंगला. खूप मजा येणार आहे आणि एकदम थ्रिलिंग आणि ॲडव्हेंचरस ट्रेक एकदम. सो तो जो पॉईंट आहे पाठीमागे दिसतोय तिथे कुठेतरी जायचं आपल्याला इथून. सो खूपच मजा येणार आहे. सकाळी सकाळी निघालो, फुल एकदम धुका आणि थंडी पण खूप आहे. आता थंडी एकदम डेंजरवाली थंडी आहे. सायलेन्सर पण गरम नाही झालाय. सायलेन्सरला हात बीत लावून बघितले आम्ही, एवढी थंडी आहे की बस. सायलेन्सर पण गरम नाही झालं अजून, सर्व्हिसिंग झाले फुल. सो चला फटाफट वरती. इथून या साईडनी पण एक रस्ता आहे आणि इथून तुम्हाला दाखवतो मी. इथून वरती गाडी नेऊ शकतो आपण, सो ते पण दाखवतो. सो त्या साईडनी तिकडे आम्ही होतो आणि त्या साईडनी इथून आल्यावरती इथे बोट दिसेल तुम्हाला, इथून वरती जायचं आहे. सो त्या साईडनी पुढून त्या रस्त्यावरून आल्यावरती इथे पोचलो आम्ही. आणि इथे पार्किंगसाठी पण जागा आहे. सो तुम्ही गाडी वगैरे आणली तरी इथे लावू शकतात आणि इथूनच जायचं आपल्याला. हा एक रस्ता आहे आणि अजून एक खालून पण रस्ता आहे, पण तो जरा जास्तच लांबून पडेल. हा एक शॉर्टकट आहे, आम्हाला माहिती आहे. पण जाते ना रे वर. नाही रे, तेच तर बोलतो. याचं कन्स्ट्रक्शन चालू होतं पण ते पूर्ण झालं नाही अजूनपर्यंत. सो या रोपवेसारखं दिसते तुम्हाला. रोपवे नाही, काहीतरी आहे हे. त्याच्या बाजूबाजूने जायचं आहे. मधून एक शॉर्टकट आहे. रोपवे रोपवे नाही, काहीतरी ट्रेनसारखं. झालं असेल तर चांगलं झालं असतं रे. हां ना, मग काय मजा नाही रे. हां, सो इथून जायचं आहे. त्या इथून पाठवून आल्यावरती हे पूर्ण फॉलो करत जायचे. इथूनच आहे. जागेवरती तुम्हाला असे शॉप्स दिसतील. तर म्हणजे जोपर्यंत याचे स्टेप्स सीड्या बनवलेत तिथपर्यंत सगळे शॉप आहेत 2-2 मिनिटांच्या अंतरावर. सो वरती दर्गाच्या इथे आल्यावरती हा जो एक टर्न आहे, सो हा टर्न येईल आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे. तर मित्रांनो, आम्ही आता इथे हे खाली तुम्हाला घरं दिसत आहेत. आम्ही इथे पीर माचीला आलो आहे. म्हणजे बेसिकली हा जो किल्ला आहे ना 3 पार्टमध्ये डिवाइड आहे. पीर माची जो की आम्ही आता पूर्ण केला आहे कंप्लीट. तर वरती जायचं आहे सोनमाचीसाठी आणि त्याच्यावरती आहे बाले किल्ला. आणि तुम्हाला जर मलंगडला यायचं असेल तर जवळचं स्टेशन आहे कल्याण. सो कल्याणवरून तुम्हाला बस भेटते सकाळी सकाळी. फ्रिक्वेंटली बसेस अवेलेबल आहेत आणि टॅक्सीज पण आहेत. सो काय प्रॉब्लेम नाही येणार. त्यांना सरळ बोलायचं की मलंगडच्या बेसला म्हणजे जे मलंगवाडी आहे
गावाचं नाव. तिकडे सोडायला बोला तुम्हाला, ते लोक बरोबर सोडतील. हा बोल आता काय बोलतो. हा दे वाटलं जरा खाली आहे ना माकडे. मस्त फ्रुट्स खावा आणि खूप सारे माकडे आहेत इकडे. तर तुमच्या सामानाची काळजी घ्या तुम्ही. आता एक खाली काका बसलेले, त्यांनी असा चष्मा बाजूला ठेवलेला, तर त्यांनी त्या माकडाने त्यांचा चष्माच घेऊन पळून गेला तो. सो जे काय तुमचे खाण्याचे वस्तू वगैरे, फोन काय पण असेल, सगळं सामानाची चांगली तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. सही. सो फायनली आम्ही एकदम टॉपला पोचलो आहे. अजून हे आहे सोनमाची. अजून आपला बाले किल्ला बाकी आहे त्या साईडला जायला. त्या साईडला आहे. आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही, एकदम खूपच भारी व्ह्यू आहे. सो या साईडला तुम्ही वरती याल ना, तर इथे एक चोर रस्ता आहे, म्हणजे चोरवाट सारखं. सो खाली बघूया काय आहे, काही दिसत तर नाही आहे. जाऊन बघू आपण. खाली जाऊन वापस ना आलो तर आमची लास्ट व्हिडिओ असू शकते. अपलोड कोण करणार? हो करताना कसं रे, माईकाला बाहेर राहू का मी आपल्याला? हा भाई बघा, तू आपला सबस्क्रायबर आहे ना, बोलेल कोण तुम्ही? अरे यार मला पण व्हिडिओ काढायचे आलो गेले. व्हिडिओ काढले. तर काहीच आम्हाला काहीच अंदाज नाही आम्ही कुठे चाललोय. खाली जाऊन काय होणार आहे आम्हाला काहीच माहिती नाही, पण बघूया आता. यो मजा येते गाईस, तुम्ही पण येऊ शकता. हा खूप मजा येते. सगळे फ्रेंड सोबत या.
फॅमिली मेंबर्स सोबत आम्ही या. तिघच मयूर आलोय फक्त, अजून 5-6 आज मयूर आम्ही असते तर मजा आली असती. अजून 5-6 मयूर पाहिजे. अजून 5-6 मयूर पाहिजे होते पण 3च येतात. बघू गाईस खाली काय आहे. आपण पळायला जायचो. मजा येते खूपच. इथेच बसलो जास्त. आम्ही, खाली जागाच नाहीये. इथून डायरेक्ट खाली गेलो तर खाली नाही बस झालं. काय आहेच नाही इथे. काय काय करू खाली येऊन. मस्त होती ना पण टफ, थोडं टफ पण आहे आणि एकदम असं हिडन आहे, म्हणजे लांबून कोणाला दिसणार पण नाही, जवळ आल्यावरतीच दिसेल. आणि ते पण असं नाही की रस्ता आहे डायरेक्ट, असं खड्डा टाईप आहे, समजणार पण नाही. ओके. काय कॉमेंट्री करते म्हणून तुम्ही पण तरी व्हिडिओ रेकॉर्ड करायला सांगा आणि या खाली. खालून गेले तर कळणार नाही. व्हिडिओ पण नाही येत इथे. भारी मस्त आहे रे. एक सबस्क्राईब, आज 2 सबस्क्रायबर वाढवले. वो बेटे तो चैनल का नाम क्या है, चैनल का नाम क्या है. सो इथे आहे तो एकदम डिफिकल्ट पॅच, जो की आम्ही बघू. आमच्याकडे रोप्स पण नाही आहेत, हार्नेस पण नाही आहे, काहीच नाही आहे. कॉपीराइट म्हणजे कॉपीराइट कशाचं रे? अरे हा आम्ही गाणं गातो ना. सो आहे तो डिफिकल्ट पॅच. वरती जाऊन बघू थोडं. तर नाही मला काही जाता येईल, कारण की ते पोल डेंजर आहेत खूप. तिथून जर पडलो ना तर डायरेक्ट इथे खाली डायरेक्ट दरीमध्येच. ते बघा इथे दिसत असेल की नाही माहीत नाही, इथे पाईप्स आहेत, त्याच्या वरतून जायला जर पाय थोडासा जरी इकडे तिकडे झाला तर गेलो. सो आम्ही पोचलो इथे. आम्ही पुढे तर जाणार नाही आहे, कारण की तो खूप डिफिकल्ट आहे. सो इथूनच रिटर्न जाऊ ना. तो तर आला पण नाही, खालीच थांबला आहे तो.
फायनली मित्रांनो आम्ही पूर्ण ट्रेक डिसेंड केला आहे आणि तुम्ही बघाल तर पूर्ण 70% शिड्याच आहेत आणि थोडासाच पॅच आहे जो की डिफिकल्ट आहे. वरती मी दाखवलं तुम्हाला तो पाईपचा एक पॅच आहे तो एक डिफिकल्ट आहे. बाकी एवढा काय डिफिकल्ट नाही आहे ट्रेक, पण एंड्युरन्स लेवल एकदम हाय आहे. शिड्या चढताना खूप दम लागतो. येताना तर आम्ही फटाफट आलो, जास्त फक्त एकच ब्रेक घेतला. कसं वाटलं तुम्हाला? मस्त. एकदम मस्त आहे. 3 मयूरची जोडी एकदम भारी होती यार. 3 मयूर यार. खूप मजा आली. तुम्ही So- पण फ्रेंड सोबत या तुमच्या, एन्जॉय करा हा, मस्त. सेम नावांचे घेऊन या. हा, आणि होत असेल ट्राय तर सकाळ बी लवकर या, थोडं चांगलं वाटतं. हां लवकर या. आता थोडं ऊन झालं आहे, थोडं काय खूपच ऊन झालं आहे. सो ह्युमिडिटी पण खूप आहे. सो चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.